नमस्कार, गुड मॉर्निंग. तर सकाळची सगळी दुसरी कामं आवरलेली आहेत. तर रात्रीची भांडी होती ती पण मी सगळी व्यवस्थित रॅकवर लावून घेतली. नंतर बनवला चहा, कारण चहा पिल्याशिवाय सकाळची सुरुवात होत नाही. एकीकडे दूध तापायला ठेवले आणि एकीकडे चहा. मस्त म्हटलं अद्रक बिद्रक टाकून चहा घेऊयात आणि राहिलेली कामं करूयात, का स्वयंपाक करायचा आहे. तर इथं भांडे आहेत ती लावून घेते. चहामध्ये आलं टाकलं म्हणजे चहा छान लागतो. चहा उकळलाय, निवांत घोटभर चहा पिऊन घ्यावा म्हटलं. त्यानंतर बनवली कढी, कारण अक्षराला खूप कढी आवडते. त्याचबरोबर भेंड्या आहेत, म्हटलं भरून भेंडी बनवूयात. तर मसाला भरून छान अशी भेंडीची भाजी बनवली. हिरवीगार कोथिंबीर आणि भेंडीची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात, परंतु अशी बनवली म्हणजे मुलं आवडीने खातात. म्हटलं टिफिनला द्यायला होईल. यामध्ये मॅगी मसाला आहे मॅजिक. त्याचबरोबर थोडासा मसाला पण टाकते, कारण फक्त भेंडी खाणार नाहीत. मसाला असेल तरच भेंडी खातील. व्यवस्थित भाजी शिजवून घेते. एकीकडे चालू आहे चपात्या टिफिनसाठी. शेतातले गहू आहेत त्यामुळे चपात्या छान होतात. पटपट चपात्या बनवून घेते. भाजी पण झाली, कढी पण झाली. कशी छान टम्म फुगली आहे चपाती. व्यवस्थित सर्व बाजूंनी भाजून घ्यायच्या चपात्या बनवताना. कधीही कडा आपल्या ज्या कच्च्या राहतात त्या राहिल्या नाही पाहिजेत. या पद्धतीने दुमडून तुम्ही चपाती भाजून घेऊ शकता व्यवस्थित. सगळं सकाळचं काम झालं, भांडे वगैरे झालं, धुणं मशीनला लावले. म्हटलं दळण करून घेऊयात, कारण पिठं संपलेली होती. तर इथं बाहेर आम्ही कणगीमध्येच धान्य साठवतो. शेतामधलं जे धान्य आहे ते कणगींमध्ये साठवलं जातं. चांगलं राहतं, किडं वगैरे होत नाहीत आणि शक्यतो स्वच्छ करूनच भरलं जातं, म्हणजे परत दळण वगैरे करताना त्रास होत नाही. तर इथं मी ज्वारी आणि गव्हाचं दोन्हीचं पण दळण करून घेते. अजिबात काही खराब नाही आहे, कारण स्वच्छ करून ते भरलं होतं. पण म्हटलं एकदा चेक करावं. गव्हाचं दळण झाले, त्याचबरोबर ज्वारीचं पण दळण झाले. त्यानंतर बनवल्या भाकरी संध्याकाळसाठी आणि मासे. इथं पातळ भाजी केली आहे. खूप दिवसांनी मासे बनवले. तर थोडेसे पीस जे आहेत ते फ्राय करून घेते मी. तर याची पूर्ण जी व्हिडिओ आहे ती मी अगोदर यूट्यूबला अपलोड केलेली आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्हाला ती व्हिडिओ नक्की तिथे तुम्हाला मिळून जाईल. तेलात वगैरे जास्त काही तळायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने लोखंडी तव्यामधले मासे खूप टेस्टी लागतात. तर गरमागरम मासे तळत आहे. भाकरी पण गरम गरम मस्त बनवलेत. खूप दिवसांनी चिलापी मासे आणले होते, तर ते मी बनवलेत. चला तर मग या गरमागरम मासे खायला. तर असा होता आजचा आपला दिवस.